भाऊसाहेबांचा एक विचार होतो की बहुजन समाजाचे जे लोक असत त्यांची उपेक्षा होता. त्या बहुजन समाजाच्या भुरग्यांक प्राथमिक शिक्षण मेळना याच्यासाठी भाऊसाहेब बांदोडकरांनी दारोदारी वाड्या वाड्यार प्राथमिक शाळा सुरू केल्यो. शिक्षणानंतर नोकऱ्यो जायो याच्यासाठी भाऊसाहेब बांदोडकरांनी मद्रास रबर फॅक्टरी, सिबा गायकी, खत कारखानो, MPT असे निरनिराळे कारखाने सुरू केले. गोवा मेडिकल कॉलेज सुरू केला. कला अकादमी चालू केली. असे निरनिराळे भाऊसाहेबांनी सुरू केले. अशें म्हणटात मरावे परी किरकीर रुपये उरावे. आनी मनशान कर्म केल्या शिवाय कांयच जायना. आनी हे कर्म सुरू करपाक मांद्रे मतदारसंघान जितबाईन पक्षाच्या वतीन सुरू केल्लें आसा. खूब फाटी जितबाई ह्याच भाऊच्या पांया कडेन म्हणटा की भाऊचे जे विचार आहा ते थोडे % पासून जर आपल्या आंगान येयले जाल्यार आपला पवित्र आसात मातलो म्हणून. आनी त्या दिशेन तेंची वाटचाल चालू आसा. भाऊसाहेब बांदोडकर हे उदार मनाचे आणि सगळ्या जाती धर्मान समान मानपी आणि तसेच सगळ्यांक एकत्र घेऊन चलपी असे व्यक्तिमत्व असलेले. शिक्षणाचा प्रसार जावपाक जाय म्हणून ते भरपूर झडले आणि त्यांनी गावोगावी मोफत शिक्षण उपलब्धय करून दिले. भाऊसाहेब बांदोडकरांचे विचार चोर असलेले आणि त्याची विचारसरणी धरून आमकां फुडें सरपाक जाय आणि आमच्या गावाचो विकास तसो आमच्या गावाची उदरगत आमकां करपाक जाय. भाऊसाहेब बांदोडकरांचा जन्म याच तालुक्यात जे सरमळे इथं गाव आहे त्या सरमळे गावात नाईक कुटुंबीय आहेत ते आजोळ आहे त्या आजोळी झाला होता. आणि 12 मार्च 1911 साली भाऊसाहेबांचा जन्म झाला. भाऊसाहेब बांदोडकर हे आपल्याला आदरणीय असे आहेत की ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. आपण जसं छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांना मान देतो तसंच गोव्याच्या इतिहासात भाऊसाहेब बांदोडकर यांचं स्थान अजरामर आहे. भाऊसाहेबाने या प्रदेशाच्या विकासासाठी अवघ्या थोड्या वेळात खूप असं मोठं कार्य केलं आहे की आज आपण जो गोव्याचा विकास पाहतो त्याचा खरा पाया हा भाऊसाहेबांनी त्या काळी घातला होता. सगळ्यात पहिली गोयच्या पहिल्या मुख्यमंत्र्यान घालून दिल्लो त्याचो आदर्श घेवन तमाम गोयच्या जनतेन मुखार वचप ही काळाची गरज आसा. आमी दर वर्सा ह्या दिवंगत नेत्यांची जयंती साजरी करता, पुण्यतिथी साजरी करता. पण हे सगळे विशय साजरे करता आसतना तेंच्यांनी आमकां कितें बोध दिल्लो हेचो आदर्श घेवप ही काळाची गरज आसा. आनी जे शाळांच्या बाबतींत आयज शिक्षण क्षेत्रा कडेन जी हलगर्जीपणां जी चल्लेली आसा तेचेर मुख्यमंत्र्यान जातीन लक्ष दिवप ही काळाची गरज आसा. एड्युकेशन सॅक्टरान हांव गव्हर्मेंट सॅक्टरांतले उलयना, गव्हर्मेंट सॅक्टरांतले सरकार परिश्रम घेता. पण जे एडेड स्कुलांक हे सरकार अनुदान दिता आनी ज्या अनुदानाचेर ही एडेड स्कुलां चलता ह्या एडेड स्कुलांत जे टिचर्स आसता ते टिचर्सांक हे सरकार सॅलरी ग्रांट्स दिता. पण ती सॅलरी ग्रांट्स दिता आसतना ते शिक्षक कोणूय आसूं, तो कर्मचारी आसूं जो हे शिक्षण क्षेत्रांतल्या ह्या संदीचो लाभ घेता, आपली दैनंदीन जीवन चलयता, सरकारची सेवा करता, ती सेवा करता आसतना प्रामाणीकपणान शिक्षणाचेर लक्ष दिवप, भुरगीं घडोवपाक तेंच्यांनी परिश्रम घेवप ही काळाची गरज आसा. आनी गोंयच्या जनतेच्या वतीन आनी गोंयच्या मुख्यमंत्र्याक हांव आयच्या शुभ दिनी विनंती करूं इच्छिता की शिक्षण क्षेत्रा कडेन तेंच्यांनी पारदर्शकतेन पळोवन आनी एक डिसिप्लिनरी म्हणटात तशी मोहीम राबोवन जे कितें लूप होल्स क्रिएट जाल्लेले आसा एड्युकेशन सॅक्टरान ते मुळा सकट उपटून काडप ही काळाची गरज आसा. जेन्ना आता भाऊसाहेब बांदोडकरान तेन्ना तेंच्यांनी गांवोगावी जेन्ना ते प्राथमीक शाळा उब्यो केल्ल्यो तेचेर खऱ्या अर्थान नजर मारपाची गरज आसा. कारण ते तेंची जी आर्थीक परिस्थिती जर पळोवपाक गेल्यार जाल्यार खूब बिकट परिस्थिती आसा. आनी त्या दृश्टिकोनान जेन्ना आमी आतां राजकारणान आसल्या कारणान प्रथम म्हणटात तशें जेन्ना आमचे जो शिक्षण म्हणजे प्राथमीक विद्यालय पासून ते आमचे फार्मर्स हांकां पर्यंत जितले आमी मदत करूं शकता त्या पद्दतीन तेन्ना जर आमी तांकां मदत करपाक पावले तर खऱ्या अर्थान म्हाका दिसता भाऊसाहेब बांदोडकर वयर सुद्दां आमचेर एक खोशी आसतले की आपले जे आपूण पावल उचललेले ते कोण तरी बाबा फुडें घेवन वयतात. त्याच पद्दतीन हांव गोंयचे मुख्यमंत्री तेंच्यांनी प्रमोद सावंत यांच्यांनी बऱ्या पद्दतीन जे मुणकारांक लागून जो पावल उचलला जे तेंचे जे केसी आपले सुटावो करपाक लागून फुडाकार घेतला तेंच्यांनी त्याच पद्दतीन हांव तांकां एक विनंती करता की मुणकारांक लागून जे कितें तेंच्यांनी फुडाकार घेतला
त्याच पद्दतीन तेंच्यांनी एक कुळाक लागून सुद्दां तेंच्यांनी फुडाकार घेवचो आनी तांकां तेंचो न्याय दिवचो. सो म्हाजें इतकेंच विचार आहा, मांद्रे मतदारसंघात वयतलो जाल्यार सगळ्यांक वांगडा घेवन वयचे, खंयच्या पक्षाचे न्हू. आनी जेन्ना अशें काम करतात जेन्ना पक्षच म्हणून जर आमी गेले जाल्यार खुबशे पयस रावतात आनी वांगडा येयना. ताका लागून आमी हेचेर विचार करून म्हणजे मोगो पक्षान आमी भाऊसाहेब बांदोडकराचे म्हणजे तो तेचो पक्ष तो आनी तो हांगातलो मुख्यमंत्री मांद्रे मतदारसंघातलो आनी तेचे विचार घेवनूच फुडें वचप. मोगो पक्ष आहा म्हणून आयज मेरेन आमी वेगळे वेगळे ते भाऊसाहेब बांदोडा खातीर आयज आमी गोंयान डेव्हलपमेंट पळयतात, इतलेशे प्रोग्रेस पळयतात आनी त्याच प्रमाणे मोगो पक्षाचेर 3 वर्सां सक्सेसफुली कंप्लीट जाल्या आनी 3 वर्सान आमी खूब काम केलां. अलायन्स पार्टनर आमी भारतीय जनता पार्टी वांगडा आनी भारतीय जनता पार्टीचे लिडरांचे सगळ्यांचे सपोर्ट मेळटा, आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टराचे सपोर्ट मेळटा. सगळे वांगडा रावन आमी एकजुटीन काम करता. मुणकार एक्ट ह्यो दुरुस्ती करपाची गरज आहा आनी ऑनरेबल चीफ मिनिस्टर स्वताहून सांगला हे दुरुस्ती करपाक जाय. सो तेचेर आज ऑलरेडी काम चालू आहा. तूं म्हणटा तशें एक घर पयलीं आतां 100 वर्सां पयलीं कोण एका घरान जो आहा तेका जर 4 चेडे आहात, 4 चेडे आपली फॅमिली घेवन त्याच एकाच घरान रावता म्हणजे सायडीक दुसरे वेगळी घरां बांदलेली आहा. आनी जेन्ना मुणकार एक्ट आहा जो आतां इम्प्लिमेंट आतां जो आसा तो मुणकार एक्ट कितें म्हणटा, तुजें मूळ घर आहा तेच्या सरावंडींग तुका 300 मिटर जमीन मेळटली. पूण अन्याय जातलो कोणाचेर, तेंच्या चेड्यांचेर जातले जे सिबलिंग्स तेचे आहात ते जर 4 जाणांनी 4 घरां थंय बांदल्यार तेंचेर अन्याय जातलो. कित्याक भाडकार कितें म्हणटलो, मुणकारान तुवें घेतला मरे बरें आहा, हे इलिगल म्हणटलो, ह्यो मागीर कोर्टान घालून ते डेमोलिशनाक वयतलो. सो हेका लागून तेंकाय न त्रास जाता आनी पयलींचे मुणकार आहा तेकाय न्याय मेळचो आनी तेंच्या भुरग्यांकूय न्याय मेळचो म्हणून दुरुस्ती करपाची गरज आहा. नाजाल्यार आयज तूं पळयता मुणकार केसीस घालतात मामलेदारान वयता आनी आमकां आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर शेनवारचोय कोर्ट दवरला मुणकारांक, स्पेशली मुणकारांक न्याय मेळपाक आनी फास्ट ट्रॅक करपा खातीर. पूण खंय तरी अडी अडचणी येतात. हे फॅमिली जर व्हडली फॅमिली आहात आनी सायडीक घरां बांदले जाल्यार ते अडी अडचणी येतात आनी तेका लागून खंय तरी दुरुस्ती करपाक जाय जाल्यार डेफिनेटली तो जातलो.